जून 2023 पासून भारत सरकारने टर्म 3A मानक असलेली वाहने पासिंग करणं बंद केलं आहे। हा नियम लागू केल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचं 50 HP वरील ट्रॅक्टर पासिंग झालेले नाहीत। यामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असल्यामुळे आमदार अमल महाडिक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन लवकरात लवकर या विषयावर तोडगा काढावा आणि संबंधित विभागाला सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे। भारत सरकारच्या मोटर वाहन अधिनियमानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने जून 2023 पासून भारत टर्म 3A मानक असलेली वाहने पासिंग करणे बंद केले आहे। हा नियम लागू केल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे 50 HP वरील ट्रॅक्टर पासिंग झालेले नाहीत। त्यामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। ट्रॅक्टरचे पासिंग न झाल्यामुळे बँकेचा बोजा नोंद करणे, ऊस वाहतुकीसाठी साखर कारखान्यांबरोबर करार करणे थांबले आहे। त्यामुळे ट्रॅक्टरधारक शेतकरी डीलरकडे तगादा लावत आहेत आणि प्रादेशिक परिवहन विभाग नियमाकडे बोट दाखवत आहे। ट्रॅक्टर डीलर असोसिएशनने कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये 50 HP वरील अशा प्रकारच्या ट्रॅक्टरचे पासिंग झाल्याची बाब परिवहन विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे। तरीही या संदर्भात कोणतीही कार्यवाही होत नाही। या अनुषंगाने आमदार अमल महाडिक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन 50 HP वरील ट्रॅक्टरचे पासिंग करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना द्याव्यात अशी विनंती केली। पासिंग बंद झाल्यामुळे ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान थकीत आहे। त्यामुळे ट्रॅक्टर चालक चिंतित आहेत। या बाबींचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणीही आमदार अमल महाडिक यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली। या मागणीचे पत्र त्यांनी परिवहन मंत्र्यांना दिले।